पनवेलमध्ये महारोजगार मेळावा 2026 हजारो युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 64 कंपन्यांचा सहभाग व तब्बल 2502 उमेदवारांनी घेतला लाभ रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक युवतींसाठी पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळावा 2026 ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चांगुकाना ठाकूर महाविद्यालय खांदा कॉलनी येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। 10वी 12वी उत्तीर्ण उमेदवारांपासून ITI डिप्लोमा पदवीधर पदव्युत्तर तसेच विविध कौशल्य असलेल्या युवक युवतींना यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन पनवेलचे महापौर नितीन पाटील व माजी सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व नगरसेवक परेश ठाकूर, उपमहापौर प्रमिला पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नगरसेवक रामदास शेवाळे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिणेतार तसेच विविध राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकाच छताखाली 64 कंपन्या व रोजगारांच्या विविध संधी हे या मेळाव्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले। नमस्कार, माझं नाव साहिल विनायक रेवलकर आहे। मी न्यू पनवेलवरून आले। माझं शिक्षण CKT कॉलेजमध्ये झालं आहे आणि मी इथं एक ॲड थ्रू आले रोजगारच्या। तर इथं खूप मदत मिळत आहे, सहाय्यक पण खूप आहेत, खूप छान प्रतिसाद मिळतोय। अशा प्रकारचे कार्यक्रम आम्हा विद्यार्थ्यांसाठी खूप मदतगार आहे। नमस्कार, मी संदीप DRS कंपनीमध्ये HR मॅनेजर म्हणून आहे आणि आम्हाला रोजगार मेळावा फार चांगल्या प्रकारे उपयोगी येते, कारण आम्हाला इथे टेक्निकल माणसांची रिक्वायरमेंट आहे ती आम्हाला इथेच मिळते। कारण का टेक्निकल माणसासाठी आम्हाला इकडे तिकडे फिरावं लागतं, पण इथे या व्यासपीठावर अनेक प्रकारचे टेक्निकल माणसं मिळतात, त्यासाठी आम्हाला सोयीस्कर आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव सारंग दिलीप कुटले, मी कम्प्युटर इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, आता फायनल इयरमध्ये आहे। इथे जॉब फेअरमध्ये मी आलो कारण की मला जॉब इंटरव्ह्यू वगैरे द्यायचं एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी जॉब फेअरमध्ये आलो। माझं इंटेन्शन फक्त आहे की मला आता 4th इयरमध्ये इंटर्नशिप वगैरे किंवा पार्ट टाईम जॉब वगैरे भेटला तर त्यासाठी मी या जॉब फेअरमध्ये आलो आहे। तर पहिल्यांदा तर मी माननीय प्रशांत ठाकूर यांचं आभार मानतो की ते दरवर्षी जॉब फेअर उघडतात, त्या स्टुडंट्सला हेल्प करतात, त्यासाठी त्यांचे आभार मानतो। माझं नाव सचिन ईश्वर कळंतरे, आमच्या फॉर्मचं नाव आहे टॅली उन्नती इन्फो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड। आम्ही टॅलीचे सर्टिफाईड पार्टनर्स आहोत। आम्हाला हा प्रोग्राम कळला की महारोजगार मेळावा आहे। हा मेळावा हा आमच्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दोघांसाठी हा उपयोगाचा आहे। यामार्फत काय होतं, विद्यार्थी आमच्यापर्यंत पोहोचतात, आम्हाला जे कॅन्डिडेट पाहिजे ते आम्हाला भेटतात, आम्ही त्यांचं नॉलेज बघून व त्यांना कुठली पोस्ट द्यायची काय द्यायचं ते आम्ही ठरवतो। असे प्रोग्राम मागच्या वेळेला पण आम्ही केला होता आणि असेच प्रोग्राम होत राहावे। मला एक गोष्ट आवडते की एका छताखाली आपल्याला भरपूर कंपनीज अवेलेबल आहेत, सो आपल्याला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहे आपल्याला सिद्ध करण्यासाठी। प्रशांत ठाकूर सरांचे खूप खूप थँक्यू, त्यांनी हे आयोजित केलं आणि आमदार प्रशांत ठाकूर सरांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। And they have arranged a job fair, mega job fair, and I'm really thankful to every company and the teachers here, and thank you for the opportunity. नमस्कार, मी आहे कंपनी कन्स्ट्रक्ट केमिकल प्रायव्हेट लिमिटेड तलाजामधून आलेलं आहे HR मधून, आणि आपल्याकडे जो आहे रिक्वायरमेंट MSc BSc केमिस्ट्रीसाठी रिक्वायरमेंट आहे, QA QC प्रोडक्शन त्या डिपार्टमेंटचं रिक्वायरमेंट आहे आणि बरेच कॅन्डिडेटनी अटेंड केलेलं आहे इंटरव्ह्यू, 10-15 लोकांनी ऑलरेडी अटेंड केलेलं आहे आणि रिस्पॉन्स चांगला आहे, म्हणजे कॅन्डिडेटचा रिस्पॉन्स चांगला आहे। नमस्कार, माझं नाव अपूर्वा हनुमान गोजे, मी BN फार्मामध्ये ॲज अ HR म्हणून काम करत आहे। आज प्रशांत ठाकूर माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य रोजगार मेळावा आयोजित केला गेला आहे आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली, दॅट इज हेल्पिंग अवर टू गेट दी गुड कॅन्डिडेट्स। सो मी त्यांचे आभार मानते। वर्षाचे 365 दिवस
या इथे राबणारे असे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी या इथे या पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये पायाभूत सुविधांच्या द्वारे मग इथे पनवेलचा विकास करणं असेल किंवा त्याच्याच बरोबर हे आपले सर्व जे युवक आहेत त्यांना त्यांच्या हाताला काम भेटावं, चांगला रोजगार भेटावा यासाठीचा प्रयत्न असेल. त्यांनी नेहमीच हा केलेला आहे आणि नुसता तो औपचारिकपणा त्याच्यामध्ये नाहीये, तर मग त्यांनी ते मनापासून केलेलं आहे. आतापर्यंत 35,000 पेक्षा जास्त युवकांना त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये त्यांनी समजा नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि ह्या प्रत्यक्ष नोकऱ्या झाल्या त्याशिवाय अप्रत्यक्षपणे या इथे नोकऱ्या निर्माण व्हाव्यात यासाठी सुद्धा त्यांनी अनेक पातळीवर त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर म्हणजे आमचे ज्येष्ठ बंधू यांनी नेहमीच या इथे सर्व नाती गोती हे समजा त्यांनी सांभाळायचा नेहमीच चांगल्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. नेहमीच सर्वांसाठीच एक ज्येष्ठ बंधू म्हणून समजा ह्या रोल मध्ये या रूपामध्ये नेहमीच ते वावरलेले आहेत आणि आम्हाला ते आमचे ज्येष्ठ बंधू असल्याचा नक्कीच आम्हाला मोठा असा अभिमान आहे.